नीट पेपर फुटी प्रकरणाचं नाशिकप्रमाणे पुणे कनेक्शन देखील उघड झालंय। नाशिकच्या शुभम खैरनार सोबत पुण्यातील धनंजय नावाच्या व्यक्तीचा देखील सहभाग होता। शुभम खैरनार आणि धनंजयनं नीटचा पेपर लीक केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। धनंजयनं शुभमला 10 लाखांना पेपर विकल्याचाही संशय आता व्यक्त केला जातोय। त्यामुळे या सगळ्याच प्रकरणामध्ये नाशिक नंतर आता पुणे कनेक्शन देखील उघड झालेलं आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये पुणे कनेक्शन देखील उघड झालंय, काय सगळी माहिती आहे? पुण्याच्या आणि नाशिकच्या अशा दोन ठिकाणच्या म्हणजे दोन ठिकाणचे आरोपी सध्या या प्रकरणामध्ये पकडले गेलेले आहेत। त्यामध्ये एक असं आहे की नाशिकच्या शुभम याने पुण्यामध्ये राहणारा जो धनंजय होता त्याला हा पेपर जो आहे तो दिला होता। म्हणजे धनंजयने साधारणपणे हा पेपर शुभमला 10 लाख रुपयांना विकला होता आणि त्यानंतर शुभमने हा पेपर टेलिग्रामच्या माध्यमातून 15 लाख रुपयाला विकला असं समजतंय। त्यामुळे धनंजयनी तसं पाहायला गेलं तर जो पुण्याचा आहे त्यांनी हा पेपर पहिल्यांदा शुभमला विकला होता आणि त्या बदल्यामध्ये 10 लाख रुपये घेतले होते आणि नंतर मग शुभमनी टेलिग्रामतून हा पेपर 15 लाख रुपयांना काही ठिकाणी काही लोकांना विकला समजतंय। आणि हा पेपर आता धनंजय आणि शुभम यांच्याकडे कसा आला मध्ये 80% तो पेपर योग्य होता, हे सगळं कसं काय घडलं याबद्दल आता तपास सुरू आहे आणि ही एक मोठी साखळी असू शकते, त्याविषयीचा देखील अधिकचा तपास हा केला जातोय। निश्चित, त्यामुळे या सगळ्याच तपासासंदर्भातले अपडेट तुमच्याकडून वेळोवेळी घेऊ। तुर्तास धन्यवाद सोमेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। you